सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले। 12 जानेवारी हा राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस। राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी भाजपाच्या वतीने अभिवादन करण्यात आले। डोंबिवलीत इंदिरा गांधी चौकात जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी भाजपाचे पूर्वमंडळ अध्यक्ष शशिकांत कांबळे, सागाव सांगर्लीचे सरपंच महेश पाटील, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख सदानंद थरवळ, लक्ष्मण मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते, ज्यांनी सर्व मराठ्यांच्या रक्तात स्वाभिमान भिनवला, प्रत्येक मावळ्यात शिवभाव घडवला, ज्यांनी आपले उभे आयुष्य या स्वराज्याच्या जडणघडणासाठी पणाला लावले, शिवरायांच्या मातृत्वाबरोबरच त्यांचे गुरुत्व स्वीकारले, अशा कर्तृत्ववान राजमाता जिजाऊ होत्या। स्वामी विवेकानंद यांचा आज 152वा जन्मदिन साजरा करण्यात आला। स्वामी विवेकानंद म्हणजे साऱ्या भारतीयांचा धर्मध्वज, प्रतिभा, पौरुषार्थ आणि पुरुषार्थ आणि पराक्रमाची धगधगती मूर्ती असणाऱ्या या नरेंद्र विश्वनाथ दत्ता यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता येथे झाला। गीता, उपनिषदे आणि धम्मपद याचबरोबर कालिदास, भावभूती, बायरन, शैली यांच्या साहित्याचा चिकित्सकरित्या अभ्यास केलेल्या नरेंद्र दत्त यांनी रामकृष्ण परमहंसाचे शिष्यत्व पत्करले आणि ते विवेकानंद झाले। आपल्या अलौकिक व्यक्तिमत्वाने आणि ओजस्वी वाणीने त्यांनी शिकागोची परिषद गाजवली। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले गेले। यावेळी उपमहापौर राहुल दामले, आयुक्त रामनाथ सोनवणे, कल्याण पश्चिमेचे आमदार नरेंद्र पवार, महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते। सत्यशोधक कामगार संघटनेच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी। सत्यशोधक कामगार संघटनेच्या वतीने पूर्वेकडील स्टेशनजवळ राजमाता जिजाऊ मातेची जयंती साजरी करण्यात आली। राजमाता जिजाऊ मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले। त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष सागर तायडे, महासचिव लक्ष्मण हजारे, अशोक लावणे, वपोनी सुनील शिवलकर, घरेलू कामगार संघटनेच्या स्नेहा जाधव आणि अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी नाका कामगारांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचा 500 ते 600 नाका कामगारांनी लाभ घेतला। राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्तानं सत्यशोधक कामगार संघटना डोंबिवली विभागाच्या वतीनं आज मोफत चष्मा शिबिर ठेवलेलं आहे। हे शिबिर या नाका कामगारांच्यासाठी आहे। नाका कामगारांनी या शिबिराचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा। राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज देशभर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे आणि जिजामातांनी या असंघटित कामगारांना सर्वात प्रथम संघटित केलं। कारण जे शिवाजी महाराजांचे जे मावळे होते ते दऱ्याखोऱ्यात राहणारे सर्व जाती धर्माचे लोक होते आणि जे सर्व असंघटित कामगार होते, शेतमजूर होते, अशा लोकांना जिजामातांनी प्रेरणा देऊन त्यांना शिवाजी महाराजांबरोबर मावळे म्हणून उभे केले आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची लढाई लढली आणि जिंकली आणि ते स्वराज्याचं हे जे काही आज राज्यामध्ये आपण पाहतो ते छत्रपती शिवाजी महाराज यांची जी प्रेरणा होती ते माता जिजाऊ माता होती आणि जिजाऊ माताची प्रेरणा घेऊनच आपण सर्वांनी त्यांचा आदर्श डोळा ठेवून समोर ठेवून संघटित झालं पाहिजे आणि संघटित झालं तरच आपण संघर्ष करू शकतो आणि संघर्ष केला तरच आपल्याला न्याय मिळू शकतो, प्रतिष्ठा मिळू शकते। म्हणून सर्व नाका कामगार आणि सर्व असंघटित कामगारांना मी या जयंतीनिमित्त आज आवाहन करतो की त्यांनी संघटित व्हावं आणि शासनाच्या अनेक योजना आहेत त्या योजनेचा लाभ घ्यावा। रेल्वे पोलिसांनी घेतले योगाचे धडे। सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला ताणतणाव सहन करावा लागतो। पोलीस अधिकच तणावाखाली वावरत असतात। त्यांच्या कामातील तणाव दूर करण्यासाठी ईगल ब्रिगेडतर्फे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। रेल्वे पोलिसांनी त्याचा लाभ घेतला। 2 जानेवारी रोजी ठाकुर्लीत लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने प्रवाशांनी हिंसक आंदोलन केले होते। प्रवाशांना आवरताना व कायदा सुव्यवस्था राखताना रेल्वे पोलिसांच्या नाकीनऊ आले होते। परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला। त्याच पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। योग प्रशिक्षक ज्योती वारुडे यांनी पोलिसांना योगाचे धडे दिले। कामाच्या तणावातून मुक्तता होण्यासाठी दररोज योगासने करावीत असेही आवाहन पोलिसांना करण्यात आले। सर्वपक्षीय संघर्ष समिती फुटीच्या वाटेवर। ठाणे जिल्हा परिषद व कल्याण पंचायत समितीची निवडणूक 28 जानेवारी रोजी होत आहे।
सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र शिवसेना व भाजपने निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिल्याने संघर्ष समितीत फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतून वगळलेल्या 27 गावांच्या आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मंजुरी दिली. या गावांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याचे संकेतही दिले. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढवून काय साध्य होणार नाही. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढवून काही साध्य होणार नाही असे अनेकांचे म्हणणे आहे. कल्याण ग्रामीणमध्ये जिल्हा परिषदेचे 9 सदस्य तर पंचायत समितीचे 18 सदस्य आहेत. 13 जानेवारी ही निवडणूक अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. विस्तारित ठाणे स्थानकाला रेल्वे मंत्र्यांचा हिरवा कंदील. वर्षानुवर्ष लखडलेल्या लक्षावधी ठाणेकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या विस्तारित ठाणे स्थानकांच्या तसेच सॅटिस 2 या प्रकल्पांना रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी हिरवा कंदील दाखवला. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ठाण्यात रेल्वे मंत्र्यांची बैठक झाली. रेल्वे प्रवाशांच्या समस्या ऐकण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. वारंवार उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींवर मार्ग शोधण्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली असून या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे प्रभू यांनी सांगितले. काही दिवसापूर्वी दिवा स्थानकात प्रवाशांचे हिंसक आंदोलन झाले होते. त्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिव्याहून CST लोकल सुरू करण्याची मागणी केली. त्याबाबतही कार्यवाही करण्याचे आदेश प्रभू यांनी रेल्वे प्रशासनाला दिले. तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले. नमस्कार.